पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाचा काम सोलापूर जिल्ह्यामध्ये युद्ध पातळीवर चालू आहेत. शासनाने दिलेले कर्जमाफीचा लाभ प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या पोहोचण्यापर्यंत जिल्हा प्रशासनाने सज्ज आहेत. याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 26,253 पात्र लाभार्थीची यादी प्रत्येक तहसील ऑफिस, ग्रामपंचायत, सोसायटी, बँकामध्ये आम्ही प्रसिद्धी केलेली आहेत. आणि मला सांगायला खूप आनंद वाटत आहे की ह्या 26,253 पैकी जवळपास 70% म्हणजे 18,573 पात्र शेतकरीच्या आम्ही आधार सीडिंग करून घेतलेली आहेत. उर्वरित 7,690 अजून शिल्लक आहेत. हा योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी आधार सीडिंग बंधनकारक आहेत. आधार सीडिंग शिवाय आपल्याला पुढे कर्जमाफीचा लाभ खात्यामध्ये जमा करता येत नाहीये. की सर्वप्रथम या यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही ते आपला मोबाईल नंबरमध्ये काही सर्व पात्र शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो की सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये आपलं नाव आहे का नाही आपण खात्री करावे. सर्व शेतकरी बांधवांच्या मोबाईल नंबरवर याच्यामध्ये मेसेज आलेली आहे तो बघावे. या आपलं जवळचं तलाठी ऑफिस, ग्रामपंचायत ऑफिस, बँकामध्ये यादी आम्ही प्रसिद्धी केलेली आहे त्याच्यामध्ये तपासणी करावी आणि आपलं नाव आहे का नाही खात्री करावी. असेल तर लवकरात लवकर आधार सीडिंग करून घेण्यात यावी. आधार सीडिंग करण्यासाठी आपलं नावच्या समोर दिलेले विशेष क्रमांक आणि आधार नंबर घेऊन जवळच्या महा ई सेवा केंद्र, सेतू केंद्र या आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये गेलं तर आपल्याला विनाशुल्क आधार सीडिंग करून घेण्यात येईल. आणि आधार सीडिंग झालं तर आपल्याला लवकरात लवकर जे लाभ आहे तो आपल्या खात्यामध्ये जमा होईल. आणि आपण पुढच्या आधार सीडिंग करत असताना या फार्मर आयडी घेत असताना या काही प्रॉब्लेम्स आलं, काही समस्या आलं तर तलाठी या मंडल अधिकारी या तहसीलदारला तुम्ही आपण संपर्क करावे. याच्या जे काही प्रॉब्लेम्स येईल तो सॉल्व्ह करायला आम्ही सज्ज आहोत. आणि काही यादीमध्ये असलेले काही शेतकरी बांधवांच्या मयत झाला असेल त्यांना सुद्धा आपल्याला वारस नोंदणी आपण अकाउंटमध्ये करून घेतलं तर त्यांच्या वारसांना सुद्धा आपण याच्यामध्ये लाभ देण्यात येईल. मी परत एकदा सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो की लवकरात लवकर आपण आधार सीडिंग करून घेण्यात यावे जेणेकरून आपल्याला जो शासनाने दिलेले कर्जमाफीचा लाभ आपण खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होईल. धन्यवाद.